छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विश्वासजी आरोटे, व्यासपीठावर उपस्थित असलेले गाजरे काका, तुषार भाऊ, बाबाशेठ कांबळे सर, संध्याताई, अतुल भाऊच्या मातोश्री, उज्ज्वलाताई, वैष्णवीताई, मस्कर सर, उपस्थित सर्वच पत्रकार बांधव, सर्व डॉक्टर्स आणि अतुल परदेशींवर प्रेम करणारे या जुन्नर शहर आणि परिसरातले सर्व पत्रकार असतील, ग्रामस्थ असतील, त्यांचे नातेवाईक असतील, त्यांचे सर्व भगिनी असतील, आज अतुल परदेशींचा हा कौतुक सोहळा आयुष्यामध्ये जे जे त्यांनी आतापर्यंत कष्टाने उभं केले त्याचं नावलौकिक आजच्या सत्कारामध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणात आहे त्याचा पुढं कुठेही जरी मोठा सत्कार झाला पण त्याच्या घरात जो सत्कार होतो तो आयुष्यातला त्याच्या मनातला आणि हृदयातला खूप मोठा सत्कार असतो। अनेकांनी त्याच्याबद्दलची भावना त्यांनी ज्या पद्धतीने कष्ट करून पुढे आला ही व्यक्त केलेलीच आहे, मी त्याचा पुनरुच्चार करणार नाही, पण एक आकडा आहे की मी आल्यानंतर त्याचे वारंवार इथं ऐकले, तो म्हणजे 36। लग्न जुळायला 36 गुण लागतात हे मला माहित होतं। लहानपणी अजित काका एक कोळी गीताची कॅसेट यायची, त्याच्यावर नाव होतं 36 नखरेवाले। पण 36 व्यवसाय करून एखादा माणूस एवढा तयार होऊन एवढ्या उंच भरारीवर महाराष्ट्राच्या प्रमुख पदावर पोहोचला याचा अभिमान आपल्या जुन्नरकरांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे। मराठीमध्ये 2 शब्द आहेत, धाडस आणि साहस। दोन्ही शब्द शौर्याचे आहेत पण त्याच्यामध्ये फरक आहे गाजरे साहेब। धाडस म्हणजे धाडसाने आपण निर्णय घेतला जातो आणि साहस म्हणजे विचार करून एखादा धाडस केलं तर त्याला साहस म्हणतात। छत्रपती संभाजी महाराज हे साहसी होते, नाही, छत्रपती संभाजी महाराज हे धाडसी होते। त्यांनी जेवढ्या लढाया केल्या ते सगळ्या लढाई जिंकल्या आणि जी लढाई हारले ते गतप्राण झाले। पण छत्रपती शिवाजी महाराज धाडसी नव्हते, ते साहसी होते, ते विचार करून धाडस करायचे। पण अतुल परदेशीचं जर व्यक्तिमत्व आपण जर पाहिलं तर तो साहसी बिलकुल नाही, तो धाडसी आहे। आणि एखादा माणूस जेव्हा धाडस करतो ना तेव्हा समाजामधले अनेक लोक म्हणतात हा जरा वेडाच, पण जे धाडस त्याने आयुष्यामध्ये केलेलं आहे ते मला नाही वाटत की कुणी त्याच्या आयुष्यामध्ये करू शकेल। आणि पुढे जात असताना त्याचं ज्या पद्धतीचं जीवन आहे, बेनके साहेबांचं एक नेहमीचं वाक्य मला आठवतं त्याच्या बाबतीत। बेनके साहेब नेहमी म्हणायचे, बाबाशेठला माहिती आम्ही मरत नाही म्हणून जगतोय, तू काय बोलतो बोल, आम्ही मरणाला आणि बाकीच्या गोष्टीला घाबरत नाही। पत्रकारिता करत असताना पिंपरी चिंचवडला त्यांनी पत्रकारिता जेव्हा करत होता आपल्याच परिसरातले काही मोठे नेते, मी काय नाव घेणार नाही, पण त्यांनी त्याला फोनवर असे दम दिला होता, त्यांनी मला रेकॉर्डिंग पण ऐकलं, पण घडी काही कसारला नाही कोण किती मोठा नेता आहे काय। तो सिस्टमॅटिक मुद्देशीर त्याच्यावर बोलायचा, तत्वाने भांडायचा आणि माझा मुद्दा कसा बरोबर आहे किंवा माझं चुकत असेल तर तुम्ही सांगा, ह्या पद्धतीने अनेकांना त्यांनी असं गपगार सुद्धा केलेलं आहे। शेवटी एखादा चांगला काम करत असेल तर त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप आणि एखादा जर चुकत असेल तर धाडसाने त्याचे कान पिळण्याची ताकद ही अतुल परदेशीमध्ये आहे, म्हणून तो आज या पदापर्यंत पोहोचलाय असं मला वाटतं। त्याला आपण सर्वजण इथे शुभेच्छा देण्यासाठी मी आलेलो आहे। बेनके परिवाराच्या वतीने मी तर त्याला शुभेच्छा देईलच, माझ्या राजकीय जडणघडणीमध्ये पण अतुल परदेशींचा काही वाटा आहेच, नाही असा नाही, आणि अनेक राजकीय नेत्यांच्या जीवनामध्ये आहेच। फक्त जाता जाता मी एवढंच सांगेन
की महाराणा प्रतापच्या ह्या मावळ्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या या सगळ्या मावळ्यांकडून कोटी कोटी शुभेच्छा. तुझा असंच कार्य चांगलं बहरत जावं अशी ती शिवाई देवीचरणी प्रार्थना. धन्यवाद. जय शिवराय.